फ्रेंड्स, वेलकम टू माय स्वराली प्रिपरेशन चैनल। आज मैं आपको कहानी बताने वाली हूँ। तो चलो मैं आपको कहानी बताती हूँ। एक होता कावळा आणि एक होती चिमणी। कावळ्याचे घर होते शेणाचे तर चिमणीचे घर होते मेणाचे। एकदा काय झालं, खूप पाऊस आला, कावळ्याचे घर वाहून गेले। कावळा पावसात भिजून गेला, त्याला थंडी वाजू लागली। काय करावे त्याला काही कळेना। चिमणीच्या घरात थांबावे असे त्याला वाटले। तो चिमणीकडे गेला। चिमणीचे दार बंद होते। तो चिमणीताईला म्हणाला, चिमणीताई, चिमणीताई, दार उघड। चिमणीताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालू दे। कावळा थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणाला, चिमणीताई, चिमणीताई, दार उघड। चिमणीताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला तेल लावू दे। कावळा थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणाला, चिमणीताई, चिमणीताई, दार उघड। चिमणीताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला कपडे घालू दे। कावळा थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणाला, चिमणीताई, चिमणीताई, दार उघड। चिमणीताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला जेवू घालू दे। कावळा थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणाला, चिमणीताई, चिमणीताई, दार उघड। चिमणीताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला तीट लावू दे। कावळा थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणाला, चिमणीताई, चिमणीताई, दार उघड। चिमणीताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपू घालू दे। कावळा खूप वेळ थांबला। चिमणीताईचे बाळ काही झोपलेच नाही। चिमणीताईने दार काही उघडलेच नाही। वाट पाहत कावळा चिमणीताईला दारातच थांबला। शेवटी चिमणीताई कावळ्याला दया आली व तिने दार उघडले। पण कावळाच घरात घुसून त्याने धान्याचे शोध घेतले। पोत्यावर बसून तिथेच धान्यावर ताव मारला आणि धान्यावरच संडास केली। त्याने केलेली घाण पाहून चिमणीला फार राग आला। तिने त्याला घराच्या बाहेर हाकलून दिले। तेव्हापासून ते आजपर्यंत कावळ्याला घरच नाही